आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ देवव्रत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो। माझा प्रवास कुठेही झाला ना की एक विचार माझ्या मनात नक्की येतो की आपण चवींच्या बाबतीत खूपच लकी आहोत। म्हणजे आपण कुठल्याही प्रांतात गेलो तरी सात्विक, राजसी आणि तामसी या तिन्ही कॅटेगरीज मधले अगणित प्रकार आपल्याला चाखायला मिळतात, है की नाही? आपली जी म्हणजे भारतीय खाद्य संस्कृती ती पहिलेपासून प्रगत होतीच, पण त्याच्यामध्ये भर घातली मोगलांनी आणि नवाबांनी। इतक्यातच माझं लखनौला जाणं झालं आणि मित्रमंडळींबरोबर आम्ही गेलो होतो मस्त ग्रुपमध्ये आणि तिथल्या गल्लींमध्ये खूप ताव मारला आम्ही। तिथले टुंडे कबाब एकदम मस्त असतात बरं का। तर ही जी अवधी म्हणा पद्धत आहे, अवधी म्हणजे पहिले लखनौला अवध या परिसरात अवध या नावानेच ओळखलं जायचं। तर तिथली जी पद्धत आहे तिथे कमीत कमी मसाले वापरले जातात, पण त्याचा अरोमा जो आहे त्याला सगळ्यात जास्ती महत्त्व आहे, फूडच्या अरोमाला आहे। तर आजचे जे पदार्थ आहेत ते तिथल्या खानसाम्यांकडनं इन्स्पिरेशन घेऊन मी केलेले आहेत। बघूया कसे होणार आहेत ते। सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला। चला तर मग किचनकडे। मंडळी, आज आपण सगळ्यात आधी करणार आहोत मुर्ग नरगिसी कोफ्ता। मस्त, तोंडाला आत्ताच पाणी सुटतंय। खूप मस्त रेसिपी आहे। अंड्यापासून तयार करणार आहोत ही रेसिपी आणि त्याचबरोबर एक सॅलड पण करणार आहोत, स्प्राउट सॅलड। कारण की काहीतरी रिच आणि हेवी त्याच्यासोबत सॅलड असेल तर जास्त छान पडेल, छान वाटेल, खायला पण मस्त मजा येईल। तर सगळ्यात आधी आपण करणार आहोत मुर्ग नरगिसी कोफ्ता। लागणारं साहित्य आहे बदाम आणि खसखसची पेस्ट, टोमॅटो, कांदा, बेसन, उकडून घेतलेलं अंड, चिकन किमा, तळलेला कांदा, कोथिंबीर, कच्चं अंड, धणेपूड, वेलची पूड, जिरेपूड, तेजपान आणि आपण वेलची घेतलेली आहे, अख्खी वेलची आहे। नंतर आलं लसणाची पेस्ट आहे, हळद आहे, तिखट आहे आणि मीठ। तर आपल्या रेसिपीचं नाव आहे नरगिसी कोफ्ता। तर नरगिसी म्हणजे डोळ्याचा आकार असलेला हा कोफ्ता आहे। तर याच्यात आपण मटणापासून बनतं, म्हणजे इतर वेळी हॉटेलमध्ये वगैरे करताना इतर वेळी पण आपण चिकनचा पण करू शकतो आणि खूप छान लागतो। तर आपण आज सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला घ्यायचं हे चिकन विंग्स म्हणजे चिकन किमा घेतलेला आहे मी इथे। याच्यामध्ये हे जे आपले स्पायसेस आहेत ते टाकणार आहोत। धण्याची पूड टाकलेली आहे आणि जिऱ्याची पूड, लाल तिखट, थोडी हळद घालणार आहोत आपण, मीठ, नंतर याच्यात घालणार आहोत आपण आलं लसणाची पेस्ट। एक अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट मी यात घातलेली आहे। नंतर यात घालणार मी वेलची पूड, थोडीशी वेलची पूड आणि आपण कांद्याचे स्लायसेस, कांद्याचे पातळ काप करून तळून घेतलेले आहेत ते आपण याच्यात टाकणार आहोत। हे कशाला टाकतोय, याची चव आणखी एक चवदार होईल। हे जे मिक्सचर आहे ते एकदम छान त्याला चव लागेल म्हणून मी ते टाकलेलं आहे। आणि याच्यात आपण अंड टाकणार आहोत एक। बस, याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडी कोथिंबीर घालणार आहे मी। आता हे जे कव्हरिंग आपण करणार आहोत, याला एक जे आवरण करणार आहोत अंड्यांना, त्याला ते व्यवस्थित चिटकावं म्हणून मी थोडंसं बेसन यात घालणार आहे, 1.5 चमचा बेसन। तेल तापायला ठेवलेलं आहे इथे आणि एका बाउलमध्ये पाणी घेणार आहे। अंड ठेवायचं आपल्याला या किमामध्ये आणि त्याला असं कव्हर करायचं आहे। हाताला जरा पाणी लावून घ्यायचं म्हणजे ते चिटकणार नाही। आता
आपण बिर्याणी हा म्हटल्याप्रमाणे लखनवी बिर्याणी खूप फेमस आहे. तर बिर्याण हा शब्द ॲक्च्युली ह्या पर्शियन भाषेतनं आलेला आहे बरं का. त्याचा अर्थ आहे की करायच्या आधी म्हणजे डिश करायच्या आधी तळलेली बिर्याणचा अर्थ आहे. पहिले काय पद्धत होती की बिर्याणी करायच्या आधी राईस हा आहे तांदूळ तो पहिले थोडासा परतून घ्यायचे तेलामध्ये तळून घ्यायचे. त्याच्यामुळे काय तो त्याचा टेस्ट आहे ही खूप वाढायची छान असायची. त्याच्यामुळे त्याच्यातनं तो शब्द आलेला आहे बिर्याणी. येस कोफ्ते आपण जे आहेत दोन्ही तळून घेऊया. त्याचा रंग असा गोल्डन तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे कोफ्ते. आलं लसणाची आता पेस्ट घातली आपण याच्यात, पण बारीक कापून पण त्यात घालू शकू आपण आलं आणि लसूण, ते पण छान लागेल. हा रंग मस्त आलेला आहे. आता कोफ्ते झालेले आहेत आपले आणि आपण ती काढून घेणार आहोत आता. क्या बात आहे. मस्त. हे दोन्ही कोफ्ते आपण काढून घेतलेले आहेत. अर्धी तयारी ती आपली झालेली आहे. आता आपण आपली जी ग्रेव्ही आहे ती तयार करणार आहोत. त्याचा मसाला ग्रेव्ही करणार आहोत. आणि आपण बघितलं की आपण चिकन किमा घेतला, त्याच्यामध्ये आपण स्पायसेस टाकले, सगळे पावडर्स टाकल्या सगळ्या, नंतर तळलेला कांदा टाकलेला आहे, अंडं टाकलं, बेसन टाकलं आणि त्याचं ते मिक्सचर आपण थापून त्याच्यामध्ये उकडलेलं अंडं घेतलं, त्याला सगळीकडनं लावून घेतलं, ते मिक्सचर कव्हर करून घेतलं आणि त्याला तळलेले आहेत. आणि हे कोफ्ते आपले रेडी आहेत. आता आपल्याला त्याची जो मसाला आहे त्याची जी ग्रेव्ही आहे ती करायची आहे. त्याच्यासाठी मी इथे पॅन तापत ठेवलेलं आहे आणि याच्यात मी घालणार आहे थोडं तेल. ही डिश जी आहे मी थोडीशी तिखट करणार आहे, कारण की आमची सगळी टीम आहे आम्ही सारे खवय्याची, ती आम्ही सगळं आमची रेसिपी झाल्यानंतर आम्ही वेस्ट करत नाही बरं का. ते सगळे जण आस्वाद घेत असतात त्याची. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की थोडं तिखट करा, त्याच्यामुळे थोडंसं मी तिखट करणार आहे. तर सगळ्यात आधी आपण घेऊया आलं लसणाची पेस्ट. 1 चमचा घेतलेली आहे मी. आणि कांदा. त्याचबरोबर आपण टाकूया तेजपान आणि वेलची. 3-4 वेलच्या टाकलेल्या आहेत. येस. कांद्याला मी व्यवस्थित परतून घेतो. इकडे त्याला मी व्यवस्थित परतून घेतो आहे. कांद्याचा जो आहे रंग आता बदलायला लागला आहे, थोडा आता ब्राऊन होत चाललेला आहे. मसाला जो आहे, जी ग्रेव्ही आहे एकदम सोपी आहे. इथे मी बदाम आणि खसखस वापरतो आहे. एक तर 2 प्रकारे करता येईल की बदामाचे जे साल काढून म्हणजे पाण्यात भिजवून आपण काढू शकतो. तसे एक 8-10 बदाम घेतले आणि 1.5 चमचा खसखस थोडी भाजून त्यात नंतर आपण ह्या दोघांचं मिश्रण करून ती पेस्ट करून घेतली तरी चालेल, किंवा डायरेक्टली आपण सुके बदाम घेतले आणि खसखस भाजून घेतले, दोघंही थोडे भाजून घेऊन त्यात थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलं तरी चालेल. कांदा परतून झालेला आहे. आता आपण याच्यात जे मसाले आहेत सगळे ते टाकणार आहोत. हळद मी इथे टाकणार आहे. 1/2 चमचा हळद टाकलेली आहे. जिरे आणि धण्याची पूड टाकणार आहे थोडी. पाऊण चमचा मी दोन्ही टाकलेले आहेत आणि 1 चमचा मी लाल मिरची टाकणार आहे. मजा येणार आहे. भूक लागली आहे. आता टोमॅटो, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरलेले ते मी यात टाकलेले आहेत. आता मी यात टाकणार थोडं पाणी. मला याची जी ग्रेव्ही हवी आहे ती एकदम फाईन नको आहे, त्याच्यामुळे मी चिरून घेतलेले टोमॅटो इथे वापरतो आहे. नाहीतर मी वाटलेले टोमॅटो पण वापरू शकलो असतो. याच्याबरोबर हवेत गरम गरम पराठे. मजा. याच्यात मी टाकणार आहे 2 चमचे ही जी पेस्ट आहे बदाम आणि खसखसची पेस्ट, ही 2 चमचे टाकणार आहे मी. मीठ. क्या बात आहे. मस्त. मसाले थोडके पाहिजेत, पण त्याचबरोबर त्या मसाल्यांचं प्रमाण फार महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण कुठलीही ग्रेव्ही करतो, कुठलीही डिश करतो, एक जरी घटक त्यातला जर जास्ती झाला तर पूर्ण डिशवर त्याचा परिणाम होतो. त्याचा फ्लेवरच पूर्ण बदलून जातो. त्याच्यामुळे मसाले वापरताना थोडी काळजी घ्यायची आहे. किंचित आणखीन पाणी घालणार आहे मी आणि याला एक 5-7 मिनटं शिजू द्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित शिजली आता ग्रेव्ही.
आणि त्याला मी जरा घट्टसर ठेवलेलं आहे, जास्ती त्याला पातळ ठेवलेलं नाही आहे. आणि आता हे जे कोफ्ते आहेत त्याला कट करायचं आहे. नरगिसी म्हणजे डोळ्यांसारखे, त्याच्यामुळे कोफ्त्याचं नाव तसं पडलेलं आहे. हा हा, टाकायची कोथिंबीर आपल्याला वरतून, असेल तर थोडं क्रीम. पूर्वी अशा डिशवरती चांदीवरक टाकायचे, असं आजकाल चांदीवरकचं प्रमाण कमी झालेलं आहे. एनिवे, तयार आहे आपले नरगिसी कोफ्ता. साहित्य आणि कृती लिहून घ्या. मुर्ग नरगिसी कोफ्ता बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बदाम खसखस पेस्ट, टोमॅटो, कांदा, बेसन, उकडलेलं अंड, चिकन खिमा, तळलेला कांदा, कोथिंबीर, कच्चं अंड, धणेपूड, वेलची पूड, जिरेपूड, तमालपत्र, अख्खी वेलची, आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिकन खिमा, धणेपूड, जिरेपूड, तिखट, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट, वेलची पूड, तळलेला कांदा आणि अंड फोडून घालावं. त्यामध्ये कोथिंबीर आणि 1.5 चमचा बेसन घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं आणि पारीसाठीचं मिश्रण तयार करावं. उकडलेल्या अंड्याभोवती या पारीचं आवरण करावं आणि हे कोफ्ते गरम तेलामध्ये तळून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, तमालपत्र, अख्खी वेलची, अर्धा चमचा हळद, जिरेपूड, धणेपूड, तिखट, टोमॅटो, पाणी, 2 चमचे बदाम खसखस पेस्ट, मीठ आणि पुन्हा थोडंसं पाणी घालून 5 ते 7 मिनिटांसाठी ग्रेव्ही शिजवून घ्यावी. एका सर्व्हिंग प्लेट मध्ये आधी ग्रेव्ही काढावी. त्यामध्ये मुर्ग नरगिसी कोफ्ते ठेवून वरून कोथिंबीर आणि क्रीमचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी. मस्त नरगिसी कोफ्त्याची आपण रेसिपी बघितली. आता आपण बघूया पुढची रेसिपी. पुढचं सॅलेड आपण करतोय, स्प्राउट सॅलेड, आणि त्याच्याबरोबर असणार आहे हॉट गार्लिक ड्रेसिंग. मस्त असणार आहे. सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे, आपण घेतले काकडी, टोमॅटो घेतलेले, इथे काळे चणे उकडून घेतलेले आहेत, आणि स्प्राउट्स आहे, मुगाचे स्प्राउट्स घेतलेले आहेत. नंतर आपण पातीचा कांदा, गाजर आणि मटकी मोड आलेली घेतलेली आहे, आणि टोमॅटो केचप, तिळाचं तेल, कोथिंबीर, भाजून घेतलेलं तीळ, कॅप्सिको सॉस, लसूण, लिंबू आणि मीठ, हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. स्प्राउट्स हे रोजच्या आहारामध्ये जायला पाहिजे. एकतर खूप पौष्टिक अर्थात आहेच, त्यात प्रोटीन्स भरपूर आहेच, पण त्याचबरोबर व्हेजिटेरियन आहारामध्ये बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे पोषक तत्व आपल्याकडे नेहमीच्या जेवणात नसतात. त्याच्यामुळे सॅलेड, स्प्राउटचं सॅलेड सकाळी पण खायला हरकत नाही, जेवताना पण खायला हरकत नाही. टेस्ट पण महत्त्वाची आहे, तर टेस्ट पण खूप मस्त असणार आहे सॅलेडची. काय करणार आहोत आपण, इथे मी एक जो घटक घेतला आहे हा कॅप्सिको सॉस. हा 2 प्रकारे मिळतो, एक टोबॅस्को आणि कॅप्सिको. छोट्या बॉटल मिळतात बाजारामध्ये, अतिशय इझिली अवेलेबल अशी ही गोष्ट आहे. जर ही नसेल, दोन्ही गोष्टी नसतील समजा, टोबॅस्को किंवा कॅप्सिको, तर आपण चिली सॉस वापरायचं आहे. ठीक आहे, तर आपण काय करूया, सगळ्यात आधी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एकत्र करूया. इथे स्प्राउट्स घेतलेले आहेत, काही बीन स्प्राउट्स आहेत. ह्याच्यात मी टाकणार आहे चणे. हे रात्री भिजत घालून आपण इतर वेळी उकडतो तसे चणे उकडून घेतलेले आहेत, काळे चणे. त्याच्यात उकळताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मटकी आपण मोड आलेली ती कच्चीच घेतलेली आहे. गाजर किसून घेतलेलं, कांद्याची पात बारीक चिरलेली. याच्यामध्ये मी टाकणार आहे आता टोमॅटो आणि काकडी. या दोन्ही गोष्टी आपण काकडी आपल्याला चिरून घ्यायची आहे. काकडी पण यात टाकायची आहे. आणि इथे मी घेणार आहे आता टोमॅटो. टोमॅटोचे बिया मी काढून घेतलेले आहेत आणि टोमॅटोचे हे तुकडे करून घेतोय एकाच आकाराचे. आणि हे जे ड्रेसिंग करायचं आहे आपल्याला, तर ड्रेसिंगसाठी मी काय करणार आहे, एका बाजूला त्याच्यात थोडंसं ऑइल घेतोय मी. मला जे ड्रेसिंगसाठी जो लसणाचा फ्लेवर हवा आहे तो बर्न गार्लिकचा फ्लेवर हवा आहे. बर्न गार्लिक म्हणजे एक्झॅक्टली नुसतं जळलेलं नाही, पण खमंग असा फ्लेवर असायला पाहिजे ड्रेसिंगला, म्हणून मी
थोडंसं याला परतून घेणार आहे, लसणाला परतून घेणार आहे. ठीक आहे, एका बाजूला मी लसूण थोडंसं तेलामध्ये परतून घेतोय आणि इथे टोमॅटो कट केलेले आहेत आणि हे टोमॅटो टाकूया सॅलडमध्ये. एक लक्षात ठेवायचं आहे की कधी पण भाज्या कापायच्या आधी व्यवस्थित ते धुवून घ्यायचे आहेत, ते फार महत्त्वाचं आहे. आणि लसणाला इथे परतून घ्यायचं आहे. हे सगळं लसणाचा त्याला ते सॅलडला फ्लेवर खूप मस्त येणार आहे. लसूण असं कुरकुरीत होईपर्यंत मी त्याला परतून घेणार आहे व्यवस्थित. असं व्यवस्थित त्याला भाजून घेतल्यानंतर ड्रेसिंगचं जे लज्जत आहे, स्वाद आहे, तो वाढणार आहे मस्त. बस त्याला आपण काढून घेऊया. आपलं सॅलेड पुन्हा एकदा स्वागत. आपण करतोय स्प्राउट सॅलेड. त्याच्यासाठी आपण सगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. तिथे काकडी टोमॅटो कापून घेतलेला आहे, गाजर टाकलं आहे, त्याच्यात बीन्स स्प्राउट टाकलेला आहे, मटकी टाकलेली आहे, काळे चणे उकळलेले ते सगळे टाकलेले आहेत आणि पातीचा कांदा टाकलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी मिक्स केलेल्या आहेत आणि इथे मी लसूण थोडंसं परतून घेतलं तेलामध्ये आणि ते थोडंसं डार्क केल्यानंतर या बाउलमध्ये टाकलेलं आहे. मी ड्रेसिंगसाठी हे केलेलं आहे. आता काय करायचं आहे मला पुढे, आता मी याच्यात टाकणार आहे केचप. एक 5-7 चमचे केचप टाकलेले आहे मी. याच्यात टाकणार आहे मी कॅप्सिको सॉस. हा खूप तिखट असतो बरं, त्यामुळे खूप जास्ती टाकायचा नाही आहे, एक 3-4 थेंब. याच्यात टाकायचे आपल्याला भाजून घेतलेले तीळ. हे तिळाचं तेल, याच्यामुळे ड्रेसिंगला लज्जत वाढते, स्वाद वाढतो, खूप मस्त लागतं तिळाचं तेल. हा छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोट्या छोटे हे इन्ग्रेडियंट पण एखादंच असतो, पण त्याच्यामुळे कम्प्लीट टेस्ट चेंज होते. लिंबाचा रस टाकणार आहे मी. 2 लिंबू, 2 ज्या फोडी आहेत त्या मी घेणार आहे. याच्यात टाकणार आहे मी मीठ, थोडी कोथिंबीर. या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत आणि लसूण आहे याच्यामध्ये. लसणाचा फ्लेवर, टेस्ट खूप छान येणार आहे. हा टेस्टी असं हे ड्रेसिंग आहे आणि कॅप्सिकममुळे त्याला एक वेगळी टेस्ट येते छान. तर सॅलेड आहे, तर मी इथे याच्यामध्ये मी प्रेझेंट करणार आहे सॅलेड. तर मद्रास काकडी घेतलेली आहे, त्याला कट करूया. आता हे खरं म्हणजे नेहमी रोजच्या जेवणामध्ये करायला आपण असं करणं कठीण आहे, दरवेळी प्रेझेंट करायला वगैरे. पण काय की तुम्ही जेव्हा एखादी स्पेशल डिश करता, एखाद्या म्हणजे 4 डिश केल्या तरी चालतील, पण थोडासा त्याला स्वतःचा पर्सनल टच असायला पाहिजे. त्याच्यामुळे जर शक्य झालं तर असं करायचं. असे त्याला कट्स देतोय. याला आपण लेटिव्स लावूया वरती. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी मी इथे वापरतोय, ह्या काय याचा रेसिपीचा भाग नाही आहे तो, पण एक छान दिसावं त्या दृष्टीने मी इथे लेटिव्स काही वापरणार आहे. नंतर हे जे सॅलेड आहे हे आपण मद्रास काकडीमध्ये आपण भरणार आहोत. लाल मुळ्याचं एक फूल तयार केलेलं आहे, ते मी इथे लावणार आहे. आणि आपण जे ड्रेसिंग केलेलं आहे ते मी वरतून टाकणार आहे. इतर वेळी सर्व करताना बोलमध्येच ड्रेसिंग टाकून मिक्स करून सर्व केलं तरी चालेल. ठीक आहे, थोडी कोथिंबीर वर. तयार आहे आपलं हॉट गार्लिक ड्रेसिंग बरोबरचं स्प्राउट सॅलेड. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. स्प्राउट सॅलड विथ हॉट गार्लिक ड्रेसिंग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: काकडी, टोमॅटो, उकडलेले काळे चणे, मोड आलेली मूग, पातीचा कांदा, गाजराचा किस, मोड आलेली मटकी, टोमॅटो केचप, तिळाचं तेल, कोथिंबीर, भाजलेले तीळ, कॅप्सिको सॉस, लसूण, लिंबाचा रस आणि मीठ. कृती:
प्रथम एका बाउलमध्ये मोड आलेली मूग घेऊन त्यामध्ये उकडलेले काळे चणे, मोड आलेली मटकी, किसलेलं गाजर, बारीक चिरलेली कांद्याची पात, काकडीचे तुकडे आणि बारीक चिरलेले टोमॅटो घालावेत. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण परतून घ्यावा. हा लसूण एका बाउल मध्ये काढावा. त्यामध्ये टोमॅटो केचप, कॅप्सिको सॉस, भाजलेले तीळ, तिळाचं तेल, लिंबाचा रस, मीठ आणि कोथिंबीर घालून ड्रेसिंग एकजीव करून घ्यावं. मद्रास काकडी मधोमध कापून त्यामधला गर काढून घ्यावा. तिच्या कडांना कार्विंग करून घ्यावं. या काकडीच्या एका बाजूला लेट्यूसची पानं ठेवावीत. त्यावर स्प्राउट सॅलड भरावं. वरून ड्रेसिंग घालावं आणि कोथिंबीरीचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी. मला एक मस्त आयडिया सुचली आहे. जसं ट्रॅव्हलचे हे असतात ना, वेगवेगळ्या कंपनीज आहेत, टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वेगवेगळ्या कंपनी आहे. तसं जर फूड टूर केली, म्हणजे खाण्यासंबंधीची जर टूर अरेंज केली तर खूपच मजा येईल. माझ्यासारखं तर पहिले जाईल धावत. फक्त एकच त्यामध्ये प्रॉब्लेम आहे की जर प्रत्येक स्टेटमधल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथलं चाखायचं झालं तर हे आयुष्य पुरं पडणार नाही आपल्याला. इतक्या व्हरायटीज आहे आपल्याकडे. पण खूप इंटरेस्टिंग होईल, खूप मजा येईल. आता आमची लखनौचीच टूर घ्या ना, इतकी आम्ही मजा केली. आता मित्रमंडळींनी पूर्ण लिस्टच तयार केली होती की कुठे कुठे काय खायचं आहे, काय काय स्पेशालिटीज आहेत. आम्ही मस्त ताव मारला आणि हा मी फर्स्ट हँड एक्सपिरियन्स घेतला. तिथली त्यांची हॉस्पिटॅलिटी म्हणा, त्यांचं खाण्यावरचं प्रेम, त्यांचा तो अभिमान, याचा मी फर्स्ट हँड एक्सपिरियन्स घेतला. खूप एन्जॉय केलं. मंडळी, तुमच्यामधलं पण शेफ जरा बाहेर येऊ द्या. तुम्हाला काही इंटरेस्टिंग रेसिपीज आमच्यासोबत शेअर करायच्या असतील किंवा आमच्या किचनमध्ये करायच्या असतील तर तुम्ही नक्की आम्हाला लिहून कळवा. त्याच्यासाठी तुम्हाला पत्ता लागेल, तो ताबडतोब लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मंडळी, तुमच्यासारखी प्रेक्षक मंडळी आहे, रसिक प्रेक्षक मंडळी आहे, त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये मजा आहे. म्हणून तुमच्यासाठी न तुम दूर जाना न हम दूर जाएंगे, अपने अपने हिस्से की दोस्ती निभाएंगे. बहुत अच्छा लगेगा ये जिंदगी का सफर. वहाँ तुम याद करना, हम यहाँ मुस्कुराएंगे. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे